स्वप्नील चहा बनव ना माझ्या म्हातारीला दमडी बिचारी माझी आई. हे बनव ना चहा आता मला. आता चहा नाही बनवू शकत का? कारण आता साखर महाग झाली. महाग झाली म्हणून काय चहा प्यायची म्हाताऱ्या माणसाने टाकायची नाही जाऊ. महाग झाली ती म्हाताऱ्या माणसाला पाहिजे चहा. म्हाताऱ्या माणसाला चहा नाही पाहिजे असते, ऍसिडिटी होते. अशी जी झाली ती डॉक्टरने सांगितलंय नो नो टी. एक कप प्यायचे हाफ कप प्यायचा. आपण विदाऊट साखर बनवूया. हा फूड बनवायची तर हाफ बनवायचा. त्यावर साखर तू पिऊ शकतेस चहा? मी पिऊ शकतो. अच्छा. काय पिऊ शकते? चहा पिऊ शकतो. ठीक है. तुम्हाला चहा जमायचा नाही समजलं. हे आमचा म्हातारा इकडे हे चहाचा संभाळ. चहा प्रेमी. आता चहा हा लागतेच. चहा प्रेमी आहे. स्वप्नी चहा बनव. चहा बनवूया आणि मग साखर महाग झाली किती रुपये झाले आता? 80. अरे बापरे, आता 30 रुपये वाढले साखर. 30 रुपये वाढले याचा अर्थ ते चांगल्यासाठी त्यांनी वाढवले. मला पण तेच वाटतंय कारण मी ना माझ्यासाठी पहिलं ते तर झोल करत असणार हा. आणि तेव्हा क्वालिटी कशी होती आणि मिक्सिंग करायचे ना ते लोक, त्याच्यामुळे आता त्यांना सगळं चांगलं वापरायला लागतं, मग ते महाग पडते साखर, म्हणून त्यांनी 30 रुपये वाढवलेत. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. असा माझा ती अंदाज आहे. पण माझ्या मते ती चांगली गोष्ट आहे. जर वाढले साखर ची किंमत वाढली तर लोक पैसे जास्त झाले म्हणून मग कमी साखर खातील ना. आणि साखर आपल्या हेल्थला चांगलीच नाहीये. हे स्वप्नील साखर महाग हो अगर न होय पिणारे लोक कधी सोडणार नाही. बात तो सही है. ते तर आहे. हा चहा पिणारा माणूस इथे 80 होणार ते 100 हो. चहा म्हणून पिणार. टक्के बरोबर बोललेली आहे माझी सासू. लोक दारू सोडत नाही महाग झाली अरे की. दारू दारू पैसा खिशात नसला तरी तुझ्यावर मागण्याचे मला क्लिअर झालं.